नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर बी.टी. जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. आज या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा विभाग आणि ग्रंथालय या दोन विभागाच्या वतीनं पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. हे पुस्तक प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीची, शिक्षकांच्या आवडीची, पालकांच्या आवडीची खूप सारी पुस्तकं आहेत. खरं तर इतकं चांगलं ग्रंथ प्रदर्शन आणि इतके चांगले ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आहेत, ही कौतुकाची बाब आहे. आणि खूप अतिशय ऐतिहासिक असं प्रदर्शन आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. खरं तर हे प्रदर्शन इतकं उत्कृष्ट आहे की या प्रदर्शनामध्ये नाटकावरची पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, संतांचं साहित्य आहे आणि संतांचं साहित्य छोट्या छोट्या पुस्तिकेच्या रूपानं आलेले आहे. काही चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत किंवा अतिशय चांगल्या नावाजलेल्या कादंबरीकारांची काही पुस्तकं आहेत. तर इतकं चांगलं ग्रंथ प्रदर्शन आहे ते महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. खरं तर मला असं सुचवावंसं वाटतं की काही वेळेला आपण पालकसुद्धा ग्रंथ प्रदर्शन पाहायला बोलवले पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन ठेवतो, पण पालकांनी सुद्धा वाचन केलं पाहिजे. अलीकडे मोबाईलच्या जमान्यामध्ये लोकांचं वाचन कमी झालेलं आहे आणि अनेक पालक, विद्यार्थी 5-10 मिनिटापेक्षा जास्त वाचन करत नाहीत. खरं तर ग्रंथ हा एकदा हातात घेतल्यानंतर तो संपेपर्यंत टाकूच नये अशी भावना मनात आली पाहिजे. आणि वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचायची सवय लागली पाहिजे. तरुणपणाचं साहित्य वेगळं, शिक्षकांनी काय वाचायला पाहिजे त्याचं साहित्य वेगळं असतं. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेन की खूप चांगलं ग्रंथ प्रदर्शन मराठी भाषा विभाग आणि ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेलं आहे. आपण या ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घ्या. आणि आमचे शिंदे सर, रमेश शिंदे सर, डॉक्टर रमेश शिंदे सर यांचं मी कौतुक करतो, त्यांच्या टीमचं कौतुक करतो. त्याचबरोबर आमच्या ग्रंथपाल डॉक्टर पाटील मॅडम यांचं कौतुक करतो. या दोघांनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय चांगलं कष्ट घेऊन हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मराठी भाषा पंधरवाड्याचा हा एक उपक्रम अतिशय चांगला आहे. आयोजनाबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.